पण केव्ज मध्ये आलो, बदामी केव्ज. साक्षीदार. आता आपण परत वरच्या दिशेला जात आहोत, बदामी केव्ज. चला इथं उभी राहा, इथं उभी राहा. खूपच ऐतिहासिक. परत आपण वरच्या दिशेला जात आहोत. अनिकेत, स्वरांजली आणि भाऊ पायऱ्या चढत आहेत. स्वरांजली, तुला पायऱ्या चढताना कसं वाटतं? इकडे बघ. मस्त. आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. हे असं अरुंद असं रस्ता आहे, तिथे आम्ही पोचलो. अरुंद असं वरती आलेलो आहोत आपण. पूर्ण वरती आलेलो आहोत. इथून वरून मस्त हवा लागत आहे. तरी पण आपण पाहूया. स्टेपमध्ये वरती आलो अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने इथे शहर लागूनच वरती अशा प्रकारचं नंबर 3 मध्ये आलेलो आपण. हा त्याचा इतिहास आहे. हे बघा आपली धरोहर. किती माणसं लागत असतील? आमचा भाऊ आणि स्वरांजली आराम करत आहेत. थोडंसं हवेचा वरती जास्त गेले. झिरो ग्रॅव्हिटीवर आल्यानंतर जो आनंद मिळतो तो घेत आहेत. हा आपला खरा इतिहास. जर देशाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर प्रत्यक्ष भेटून बघून बुद्धिविवेकवादी, स्वतः विज्ञानवादी बनावं लागेल. आणि आपल्याला बुद्धिविवेकवाने खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण पाहू शकताय. आता आपण अगदी या लेण्यांच्या इथे अंतिम ह्याच्यावर आलेलो आहोत. शेवटच्या लेण्यांकडे आलो आपण. सत्य इतिहासाचे पुरावे. आपण कोण आहोत, या देशातले कोण आहोत, आपला इतिहास काय, केदारात आपण याची त्यासाठी तुला बळीव शोध सत्य इतिहासाचा, सत्य संस्कृतीचा. चला तर मग जगण्याची दिशा बदलूया. जगाला घडवण्या अगोदर स्वतःला घडवूया. आपण थोड्या वेळापूर्वी गेलो होतो. जे भूतनाथ मंदिर असेल, त्यानंतर नागार्जुना असेल,
हे एकत्र आणि तो किल्ला हे एकत्र आपण आलेलो इथून एकत्र पाहतोय आपण. आणि हे सुंदर असं परिसर आणि जरूर पुन्हा पुन्हा यावंसं असं वाटणारा परिसर आहे. चला, खूप छान वाटलेलं आहे.